नीट यूजी पेपर लीक प्रकरणात सीबीआय सातत्यानं कारवाई करते आणि या प्रकरणामध्ये आता सीबीआयनं आणखी 3 जणांना अटक केली आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी आयव्हीएफ उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। यामध्ये पेपर लीक टोळीचा मुख्य सूत्रधार असलेल्या शशिकांत पासवानचाही समावेश आहे। याशिवाय या टोळीशी संबंधित 2 विद्यार्थ्यांना सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। अटक करण्यात आलेले विद्यार्थी हे भरतपूर मेडिकल कॉलेजचे आहेत। कुमार मंगलम आणि दीपेंद्र शर्मा अशी त्यांची नावे आहेत। तर यापूर्वी अटक करण्यात आलेल्या पंकज आणि राजू यांचा सहकारी शशिकांत पासवान याला सुद्धा अटक झालेली आहे। हे सगळेजण पेपर सोडवण्यासाठी 5 मे रोजी सकाळी हजारीबागेत उपस्थित होते। नीट पेपर लीक प्रकरणी सीबीआयनं आणखीन एक कारवाई आता केलेली आहे। या प्रकरणातल्या मास्टरमाइंडसह 2 विद्यार्थ्यांना सीबीआयनं अटक केलेली आहे। जे 2 विद्यार्थी सीबीआयनं अटकेत आणलेले आहेत ते भरतपूर मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी आहेत। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। सोमेश, या नीट यूजी प्रकरणामध्ये आता सीबीआयकडनं कारवाई सुरूच आहे। आणखी 3 जणांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यात मास्टरमाइंडचा देखील समावेश असल्याचं समजतंय। काय नेमकी माहिती? नक्कीच हे जे प्रकरण आहे ज्यामध्ये एम्सच्या मार्फत आणि विशेष म्हणजे नीट परीक्षेमध्ये जो सर्वसाधारण पेपर फुटी झाल्याची घटना घडली होती, तर त्या प्रकरणामध्ये आता कुमार मंगलम, दीपेंद्र शर्मा हे जण हे अटक झालेले आहेत। आणि विशेष म्हणजे यामध्ये केवळ फर्स्ट इयरचे स्टुडंट आहेत असं नाहीये, तर यामध्ये सेकंड इयरचे स्टुडंट असलेले देखील काही विद्यार्थी आहेत। त्यामुळे जे काही सिनियर विद्यार्थी होते ज्यांचा प्रवेश ऑलरेडी झालेला होता, पण त्यांनी सुद्धा या एकंदरीत पेपर फुटीमध्ये एक महत्वाची भूमिका बजावली असं दिसतंय। आणि त्यामुळे आता जवळपास मास्टरमाइंडसह 2 विद्यार्थ्यांना अटक झाली। आता दरवेळी जेव्हा कधी अटक होते त्यावेळी बाहेर येत असताना बातमी समजते की त्यामध्ये मास्टरमाइंड आहे, परंतु यातली चैन ही एकंदरीत इतकी मोठी दिसते, ही साखळी इतकी मोठी दिसते या पेपर फुटी घोटाळ्यातली की मास्टरमाइंड दरवेळी नवनवे सापडतात। ठीक आहे सोमेश, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।